मला जेव्हा हे माहिती पडलं दादा वहिनींच्या बाबतीत, तेव्हा मी भारतात नव्हतो, भारताच्या बाहेर होतो, येऊ शकलो नाही. बेटा, इतका मोठा ॲक्सिडेंट झाला त्यांचा की त्यांनी जागेवरच जीव सोडला. गुप्ताजी आणि तुझे बाबा खूप चांगले मित्र होते आणि तू तर घरातल्या सदस्यासारखाच आहेस आम्हाला. आणि तुला तर आम्ही लहानपणापासून ओळखतोच. यायचं जायचंच तू आमच्याकडे. आता काही कळतच नाही आहे रियाचं काय होईल ते. बेटा, आता रियाची जबाबदारी आम्ही घेऊ शकेल असं आमच्या हातात काहीच नाही आहे. अंकल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आजपासून रियाची जबाबदारी माझी. असं काय बघताय? हेच बघत होतो की तू बघता बघता किती मोठी झाली आहेस. रिया, आज रात्री एक बर्थडे पार्टी, तर तू येऊ शकशील का? 9 वाजेपर्यंत आलीस तरी चालेल. आय एम शुअर यू लाईक इट. खरंच मजा येईल तुला. Just look at this guy. He's so fucking hot. Look at his abs. Look at his muscles, यार. तुला घरी नाही जायचंय का? 11:30 वाजून गेले. घरी कोणाला जायचंय यार? तसंही आकाश तर घरी नाहीये. हा? कुठे गेले? आता कोणत्या तरी पार्टीला गेले. मग तू का नाही गेलीस? मला नाही जायचंय त्या म्हाताऱ्यांच्या पार्टीमध्ये. 40 वर्षांचं कोणी म्हातारं असतं का? अरे, म्हाताऱ्यांचं माहित नाही. ते इतकं बोर करतात ना मला, काय सांगू तुला. मी जेव्हाही त्यांच्याशी बोलते ना, मी डिप्रेशनमध्ये चाली जाते यार. ते सगळे इतके विचित्र गोष्टी करतात ना की. हा विकी भाऊ, कुठे आहेस तू? चल आत्ताच्या आत्ता घरी ये. ठीक आहे, मी येतो. सकाळी सकाळी उठून असं कोण म्हणतं की बघता बघता इतकी मोठी झाली ते? माझी आई पण मला असंच म्हणते. रोज म्हणते, अरे तू किती मोठा झालायस. त्याचा अर्थ तो नव्हता.